मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आता बऱ्याच मित्रांचा माल हा संपत आलेला आहे, काही मित्रांचा संपणार आहे आणि बऱ्याच मित्रांची जे प्रश्न आहे, शेवगा छाटणी कधी करायची, म्हणजे आपल्याला पुढचं नियोजन कधी बाग चालू होणार, लवकर बाग चालू झाला पाहिजे आणि आपल्याला लवकरच निश्चित बाजारभाव मिळाला पाहिजे. तर माझं असं सर्व मित्रांना सांगणार आहे. माझ्या अनुभवानुसार आता आपली पण कटिंग एक 8-10 दिवसात होऊन जाणार आहे, कारण आपला हा थोडाफार माल आहे. आता हा अजून एक 8-10 दिवसात फुगून जाणार आहे बऱ्यापैकी. हा साईज झाल्यानंतर आपण कमी करून लगेच आपण पण छाटणी करणार आहे. आणि ज्या मित्रांचा माल संपलेला असेल त्यांनी आता पावसाची थोडी उघड झाल्यानंतर एक 4-5 दिवसात पूर्ण कटिंग व्यवस्थित अशी करून घ्या. आपण कटिंगचा पण एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो, लवकरच तो बनवू. तर आता ज्या मित्रांचा मालच संपलेला आहे, आता पाऊस बंद झाल्यानंतर तुम्ही कटिंग करून टाका. कटिंग करताना कोणती काळजी घ्यायची त्या विषयावरच आपण आज बोलतोय आणि पुढचा माल पण आपल्याला लवकर मिळाला पाहिजे या हिशोबाने आपल्याला पुढचं पण गणित बघितलं पाहिजे. आता या झाडाला समजा 10-12 फाटे, तर या झाडाच्या आपण फाट्या कटिंग करताना काय करायचंय, तुम्हाला प्रत्यक्ष आपण एक त्याचा व्हिडिओ बनवणारच आहे, पण आता तोंडी सांगतो मी. आता समजा ही फाटी आपली 1.5 फूट झालेली, ती इथून कट करायची, ही पण इथून कट करायची. शक्यतो आता तो मधला स्टंप गेला आपला सरळ, हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, हा मधला स्टंप सरळ जाणारा, हा स्टंप आपल्याला कट करून टाकायचा आहे. आणि झाडाचा विस्तार असा आडवी झाली पाहिजे छाटणी, म्हणजे झाडाला ज्या बाहेरच्या बाजूने फाट्या त्या ठेवायच्या, आपल्याला मधला सरळ जाणार स्टंप कट करून घ्या. तर अशा प्रकारे नियोजन करायचं तुम्हाला. आणि छाटणी झाल्यानंतर त्याच्यावर 50% वालं क्लोरो 1 लिटर पाण्याला 2 मिली घ्या. त्याच्यामध्ये बुरशीनाशक तुम्ही साप पावडर घ्या 2 ग्रॅम, किंवा M45 वापरू शकता, किंवा रोको पावडर कोणती पण एक बुरशीनाशक 2 ग्रॅम न वापरून घ्या. चांगलं खोड धुवून काढायचे. तर अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचंय. आता आपल्याला छाटणी केल्यानंतर आपला इथून पुढे 4 महिन्यात बाग चालू होतोय मित्रांनो. तर फक्त आता काळजी काय घ्यायची तुम्हाला, झाडाला जास्त तुम्ही रासायनिक खतं टाकायची नाही छाटणी केल्यानंतर. फार झालं तर तुम्ही शेणखत वापरू शकता. आणि हे झाडाचं जेवढं वेस्टेज मटेरियल निघणार आहे सगळं मध्ये टाका गल्लीमध्ये. त्याच्यावर रोटरवेटर 4-5 वेळा मारा. 4-5 वेळा मारा म्हणजे एकाच वेळेस नाही मारायचे, दर 8-10 दिवसाच्या अंतराने मारा, म्हणजे जेणेकरून याचं आपल्याला चांगलं कंपोस्ट खत होणार आहे आणि जमिनीचा पण कर्ब वाढणार आहे. आम्ही गेले 15-20 वर्षापासून हेच करतोय. सुरुवातीला आम्ही पण बाहेर फेकून द्यायचो, पण आता सर्व आपल्या घरची साधनं झाल्यामुळे आपण हे करतोय. तर अशा प्रकारे नियोजन करा, म्हणजे आपल्या जमिनीचा पण पोत सुधारतो. कारण आपण ही जमीन ज्यावेळेस शेवगा शेती केली ती 2000 साली, पूर्ण अशी खडकाळ जमीन होती. आज या जमिनीत बरीचशी माती होऊन गेलेली, जे मुरमाचे दगड खडे होते बारीक बारीक, पूर्ण फुटून गेलेले आहे रोटर मारून मारून. आणि आपला जमिनीचा पण कर्ब चांगला वाढलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो नियोजन करायचंय. आणि छाटणी केल्यानंतर तुम्हाला मी सांगितलंय, क्लोरो मारा 50% वाले, 1 लिटरला 2 मिली घ्या. त्याच्यानंतर बुरशीनाशक वापरा 2 ग्रॅम ना. आणि रासायनिक खतं सध्या भरायचे नाही, कारण सतत पाऊस चालू, झाडांची उंची जास्त वाढून जाते. झाडं आपण ज्यावेळेस शेंडा कट करू, झाडांच्या फांट्यांची विरळणी करू, त्याच्यानंतर आपण बेसल डोस भरू. अशा प्रकारे नियोजन करा. लवकरच तुमच्याकरता नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. रामकृष्ण हरी.